शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. आज अजितदादा नाही आणि अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली. अजितदादा आणि अर्थसंकल्प, अजितदादा आणि अर्थखातं असं समीकरण मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. किती मोठी पोकळी जाणवते दादा नसल्याची, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या अर्थसंकल्पामध्ये दादा नसणं आणि त्याचबरोबर तिजोरीची जी अवस्था आहे त्याच्यामुळे कुठेतरी दादा नसण्याची कमतरता, पोकळी अधिक भासेल का, आणि याच्या अनुषंगानं तयारी मुख्यमंत्र्यांनी केली आहे का? हे बघा, आज तुम्ही या सभागृहामध्ये तुम्ही आलेले आहात. प्रत्येकजण आमदार आलेल्या, मुख्यमंत्र्यापासून सर्वजण आहेत. विषय काय चालू आहे आज? ओनली दादा. कोणताही दुसरा सब्जेक्ट नाही. म्हणजे दादा नाही तिथं. हे प्रत्येकाच्या मनोमन तोंडी, बाकी विषय नाहीच आहे, गाऊनच आहे. फक्त दादाची आज इथं प्रेझेंटी नाही किंवा दादा आज आपल्यात नाहीत, हीच एक भावना प्रत्येक सदस्याची आहे. आणि म्हणून आज त्यांना श्रद्धांजली वाहताना शोकसभा प्रस्ताव जेव्हा आला त्या टायमाला मुख्यमंत्र्यापासून अनेक नेते दादांच्या बद्दलचं भरभरून बोलायसाठी उभे राहिलेले की दादा काय होते आणि मी त्यांना कसं अनुभवलंय. प्रत्येकजण वैयक्तिक किस्से सांगतोय तसा. म्हणजे दादांचा संपर्क हा फक्त एका पक्षापुरता, एका सत्तेपुरता असा नव्हता. दादांचा संपर्क हा प्रत्येक माणसाशी, प्रत्येक विधानसभा सदस्याचे असेल, विधान परिषदेच्या सदस्याचे असेल, इतका निकड बांधला होता की प्रत्येकाला दादा हा आपला माणूस आहे असं जाणवत होतं. म्हणून आज दादाची अनुपस्थिती जर जाणवते. दुर्दैवानं एवढे अर्थसंकल्प त्यांनी जर सादर केले, येणारा अर्थसंकल्प हा सुद्धा दादाचाच अर्थसंकल्प म्हणून मानला जाणार आहे. दादांनी तयार केलेला आहे, तो इतकी मेहनत घेतलेली. आमच्याकडे दरवेळेला दादांकडून मागण्या यायच्या, दरवेळेला दादा आमच्याकडे यायचे, भेटायचे. काय पाहिजे तुझ्या जिल्ह्याला, काय आवश्यकता आहे, हे नाही हे घे, आणि भरभरून देण्याची मानसिकता त्यांची होती. म्हणून दादाचा अर्थसंकल्प आता जेव्हा हाऊसमध्ये येईल तर तो हा अर्थसंकल्पसुद्धा दादांनीच सादर केला आहे. असं एकंदरीत फक्त वाचण्याचं काम मुख्यमंत्री करतील असं एकंदरीत चित्र आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी यावेळेस अधिवेशनाच्या आधी किंवा दादा जाण्याच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं होतं का, की काय हवं, कुठल्या खात्याला, कशा पद्धतीनं, विशेष करून लाडकी बहीण योजनेसाठी काही निधी जो आहे, तुमच्या पण समाज कल्याण खात्याचा जो निधी आहे तो वळवल्याचं पाहायला मिळालं होतं. तर या अनुषंगानं चर्चा झाली होती, बोलणं झालं? नाही, दादा पहिले आमच्याकडं तुम्हाला आता काय पाहिजे ना ते तुम्ही मला पहिले देत जा, मग ते मी अर्थसंकल्पामध्ये कसं आणायचं, घेता येईल का नाही, याच्या चर्चा दादांनी निश्चित आमच्याशी केल्या. फायनल चर्चेच्या टायमाला दादा नसल्यामुळं CM साहेबांनी सगळ्यांच्या VCवर ते आमच्याकडून मागण्या घेतल्यात, प्रत्येक जिल्ह्याची, पालकमंत्री यांना ते आमच्याकडून. परंतु दादांकडे सुद्धा आम्ही की आम्हाला तुमच्या पुढच्या अर्थसंकल्पामध्ये काय देता येईल याच्या मागण्या केल्या होत्या. मला वाटतं त्याचासुद्धा तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये दिसेल. ज्या ज्या काही येतील त्याच्यामध्ये ते आम्हाला निश्चितच आठवेल ना की दादाला आपण हे सांगितलं होतं, हे अर्थसंकल्पामध्ये आलं आहे. सध्याची राज्याची तिजोरी, कर्ज वाढतं आहे तिजोरीवरचं. अशा परिस्थितीमध्ये अजितदादांसारखा एक अनुभवी आणि जाणकार नेता नसणं हे चॅलेंज राहू शकतं राज्यासाठी, की मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे हे आव्हान तसं कमजोर पडलेलं? नाही, आव्हान कमजोर पडलेलं नाही. हे बघा, आर्थिक परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती थोडी बिकटच आहे. सगळ्या योजना असतील, खर्च असेल, परंतु याच्यातून आता वाट काढण्याला दादांनी त्या अर्थसंकल्पामध्ये आपले काय व्ह्यूज, काय मतं नोंदवलीत त्याला जास्त महत्त्व राहणार आहे. 90% अर्थसंकल्प हा परिपूर्ण दादांनी केलेला आहे, 10% हा CMचा आता त्याच्यात सहभाग आहे. म्हणून हा अर्थसंकल्पसुद्धा दादाला नजरेसमोर ठेवूनच, आणि आपला अर्थसंकल्पामध्ये असलेली आत्ताची परिस्थिती ही सुद्धा नजरेसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडला जाईल. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं जे शिस्त पाहिजे होती, दादांना अपेक्षित जी शिस्त पाहिजे होती, त्याचा प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या काही दिवसांपासून अजितदादा गेल्यापासून सातत्याने एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे की हा घातपात आहे म्हणून. तर ही घातपाताच्या अनुषंगानं चौकशी व्हावी अशी मागणीसुद्धा कुटुंबियांकडनं केली गेलेली आहे, अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा केलेली आहे, तुमच्या पक्षातनं सुद्धा केली गेलेली आहे. CBI चौकशी दिली असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. एवढंच पुरेसं आहे का, की इंटरनॅशनल चौकशी करणं, जी काही आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांच्याकडनं इन्क्वायरी करणं आवश्यक आहे? आणि VSR कंपनीचा एक मुद्दा सतत उपस्थित केला जातोय रोहित पवारांकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की या VSR कंपनीच्या माध्यमातून अनेक मोठे नेते सुद्धा फ्लाय करतात, तर हे काही काळासाठी सुद्धा चौकशी होईपर्यंत थांबवलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर या दोन गोष्टी व्हायला हव्यात का, आणि CBI चौकशी पुरेशी आहे? बघा, VSR कंपनीबद्दल अनेकांच्या तक्रारी जरूर प्राप्त झालेल्या आहेत.
त्या कंपनीने फक्त प्रॉफिट कसा कमवायचा याच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि अनेक त्रुटी त्याच्यामुळे सुद्धा समोर आलेल्या आहेत. तर VSR कंपनी निश्चित काही अंशी दोषी आहेत असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. आणि त्याच्यानंतरचा रोहित पवार किंवा इतरांनी जे काही आम्ही आमच्यासारख्यांसुद्धा जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तथ्य जाणवतं आहे. एकदम विमान कसं कलंडलं, कसं लँड झालं, कोणत्या रनवेला जायचं होतं, कोणत्या रनवेला गेलं, हे असे अनेक प्रश्न जे आहेत ना आता ते समोर यायला लागलेले आहेत. आणि म्हणून चौकशी करताना आपण ह्या सगळ्या बाबी त्याच्यात एक इन्सर्ट केल्या पाहिजे. नसता कंपनी त्या एजन्सी जी त्या कंपनीशी संबंधित आहेत त्यांनी जर तपास केला हे बाकीच्या गोष्टी समोर येणार नाहीत. म्हणून आज CBIची जी काही केलेली आहे घोषणा CMने मला वाटतं ती पुरेशी आहे. त्याच्यात जर समाधान झालं नाही तर मग कोणती आणखीन एजन्सी लावायची असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा चौकशी झाली पाहिजे. एक मोठा नेता जो सर्व लोकप्रिय असलेला नेता अशा अपघातात जातो हे लोकांना आजही पटत नाही आहे. म्हणून आजही बारामतीमध्ये एका गावाने बंद ठेवलेलं आहे. म्हणून याचा तपास हा पूर्ण झाला पाहिजे आणि लोकांना सत्य हे कळालंच पाहिजे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की तक्रारी झालेल्या आहेत VSR कंपनीबद्दलच्या, या केव्हा झालेल्या आहेत? आत्ताच्या काळात झाल्या आहेत की याच्या आधी झालेल्या आहेत? आणि या तक्रारी कोणाकडे झाल्या आहेत? गृह खात्याकडे झालेल्या आहेत, केंद्रीय गृह खात्याकडे झालेल्या आहेत? याच्याबद्दलची कल्पना कशी? कारण कसं आहे की अनेक नेते ज्या कंपनीच्या विमानातनं उडतात त्यांच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो, पण त्याच्यावर कारवाई केली जाते नाही, त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीनं माहिती समोर आणली जात नाही. त्यामुळे हा प्रश्न. नाही, यांच्या तक्रारी पूर्ण सेंटरला गेलेल्या आहेत अशी माझी माहिती. या कंपनीबद्दलच्या काही तक्रारी सेंटरला सुद्धा गेलेल्या आहेत. हे बघा, एखाद्या वेळेला विमान फ्लाय झालं, चांगलं उतरलं म्हणजे तो सगळं काय आलबेले असातला समजायचं भाग नाही आहे. आजकाल हे विमान कंपन्या प्रॉफिटसाठी रिक्षापेक्षाही जास्त पद्धतीचा वापर हे केला जातो. मग तो कॅप्टन असेल त्याचाही वापर तसाच किती त्यांनी फ्लाय केलं पाहिजे याला काही धरबंध नाहीत. तिकडनं आला इकडे गेला, तिकडनं आला इकडे गेला, असे जे काही होतात ना गोष्टी तर फक्त प्रॉफिट कमवणं. तुम्ही जर पाहत असाल विमान अपघाताची बातमी कमी आणि त्या फ्लाईटचं इन्शुरन्सची बातमी चालली. म्हणजे किती फास्टली या सगळ्या गोष्टी घडतात ना त्याच्यावर थोडं डाऊट घेण्यासारखं निश्चितच आहे आणि म्हणून याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे. ठाकरेंकडनं आज उल्लेख करण्यात आला, जिवंत असेपर्यंत माणसाची किंमत केली जात नाही. तर हे त्यांना कोणाच्या बद्दल बोलायचं होतं? अजितदादांच्या श्रद्धांजली सभेमध्येच त्यांनी हा उल्लेख केलेला आहे. कोणी किंमत केली नाही अजितदादांची असाच याचा अर्थ होतो. तुम्हाला वाटतंय का की अजितदादांची कोणी किंमत केली नाही सरकारमध्ये, त्यांच्या पक्षामध्ये, किंवा मग काही अशा गोष्टी घडत होत्या का की ज्या अजितदादांच्यासाठी घातक असू शकतील, हे निर्दिष्ट करायचं आहे ठाकरेंना? नाही, ठाकरेंना तसं नाही म्हणायचं. ठाकरेंनी हे जनरल वाक्य वापरलेलं आहे. जिवंतपणे कोणाची किंमत केली जात नाही, गेल्यानंतर त्याची किंमत केली जाते. हे सर्वांना लागू होतं. शिवसेना प्रमुखाबद्दल सुद्धा असंच मत आहे लोकांचं. त्यांची सुद्धा जिवंतपणे काय पण गेल्यानंतर काय हे सगळं नंतरचा भाग आहे. अजितदादांच्याबद्दल सुद्धा तसंच आहे. अजितदादांनी राजकारणामध्ये जे जे पॉझिटिव्ह करायला गेले ना प्रत्येकजण त्यांना कैचीत कसं पकडायचं, त्यांना अडवायचं कसं, त्यांच्यावर आरोप कसे करता येईल यासाठी प्रत्येकजण टपून होते. उभाटाचे लोक नव्हते का, काँग्रेसचे नव्हते का, सगळ्या पक्षाची होती. भले भाजपचे असेल, भले आम्ही असू, आम्ही त्यांना घेरायचा प्रयत्न करायचो. कारण की त्या माणसामध्ये जी ताकद होती ती ताकद कशी कमी करता येईल हा प्रत्येक राजकीय पक्षाचा डाव होता. आणि म्हणून अजितदादा त्या सगळ्या डावातून पैलवान जसा असतो ना सगळ्याला चित करून दादा उभे राहिले. म्हणून दादाचं मोठेपण महत्त्वाचं आहे. म्हणून आज गेल्यानंतर सुद्धा प्रत्येकाच्या तोंडी जे टीका करायचे त्यांना सुद्धा आता दादा किती चांगले होते हे सांगायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. विलिनीकरणाचा एक मुद्दा आहे की जो सतत समोर येतो आहे. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की हे विलिनीकरण होणार नाही, या चर्चा संपलेल्या आहेत. पण विलिनीकरणाच्या अनुषंगानं हालचाली होत आहेत का? आणि एका बाजूचे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की विलिनीकरणाच्या बद्दलच्या चर्चा झाल्या, दुसऱ्या बाजूचे नेते सांगतात अजिबात झाले नाही. पण यातले प्रामुख्याने दोन नेते आहेत, मी नावं घेत नाहीत, पण त्या दोन नेत्यांना असं वाटतं की असं काही कुठलं आमच्याबरोबर शेअर झालेलं नाही आहे. तर हे विलिनीकरण होऊ नये यासाठी सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू आहेत का? काही नेते मुद्दामून या गोष्टी घडवून आणत आहेत का? गोष्टी म्हणजे की राजकारण घडवून आणतात, विलिनीकरण होऊ नये. हे बघा, विलिनीकरण होऊ नये अशा मताचा एक गट अजितदादाच्या पक्षामधला आहे. हे सर्वांसमोर आलेलं आहे. त्यांनी सर्वांनी पाहिलेलं आम्ही पाहतो, अनुभवतोय का त्याचे कारण त्याचे उत्तर ते देतील. परंतु एक निश्चित आहे की अनेक लोक जेव्हा एक गोष्ट सांगतात की बैठक झाली होती, बोलणं चालू होतं, हे सर्व माहीत असून काही लोक त्याला जे टाळतायत, असं काही झालंच नव्हतं का, असं काही घडलंच नव्हतं, आम्हाला त्याची माहितीच नाही, दादांनी आम्हाला माहिती दिलीच असते. प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येकापर्यंत जात नसते. एखादा वरिष्ठ नेता एखादा निर्णय घ्यायचा असेल ना
तर तेवढा तो कॉन्फिडेन्शियली तो ती गोष्ट ठेवतो, सांगत नाही बसत. आम्ही उठाव केला, सगळ्याला सांगत बसलो काय नसतात, काही गोष्टी सांगायच्या नसतात. आणि म्हणून त्या दादांच्या ह्याच्यावर आता पुन्हा काही डाऊट घेणं मला वाटतं हे योग्य नाही. परंतु अशी जी पद्धत चालू आहे ना, यामुळे यांचं विलिनीकरण हे होणार नाही, हे मात्र निश्चित आहे. विलिनीकरण झालं असतं तर सत्तेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना सहभागी करण्यासाठी तुम्ही तयार होतात का शिवसेना? नाही की तयार असणं नसणं हा आमचा विषय नसतो, हा मुख्यमंत्र्यांचा विषय असतो. आता जर विलिनीकरण जरी झालं असतं तर कुणाचं हिश्श्यामधलं गेलं असतं तर ते अजितदादाच्या गटामधलं गेलं असतं. मग त्याच्यात काही भागीदारी दुसऱ्यांची होऊ नये असं सुद्धा काहीच मत असेल तर त्याची आम्हाला कल्पना नाही. धन्यवाद. कॅमेरामन राजेश रेवणकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.